तर इथे मी लावली नवीन तुळस. कारण माझी जुनी तुळस आहे ती खराब झाली होती आणि अगदी छोटी-छोटीशी त्याची रोपं यायला लागली आहेत आणि मी खूप टाकल्यात आणि आता ते खूप सारी रोपं येणार आहेत. मी शक्यतो रोप लावत नाही, बियाच टाकते. म्हणजे आपल्या ज्या तुळशीच्या मंजुळ्या असतात ना, त्याच लावते. त्या खूप छान येतात आणि ही जुनी आहे ना, ती माझी पूर्ण खराब झाली. तर मी बाहेरच्या 3-4 कुंड्या आहेत ना, त्या आत घेतल्यात. कारण शेजारच्या फ्लॅटमध्ये काम चालू आहे, तर खूप धूळ आणि सिमेंट बसून आहे ना, माझी तुळस खराब झाली आहे. म्हटलं हे बाकीचं खराब व्हायला नको म्हणून हेही सगळं आत घेतलं. आत म्हणजे बेडरूमच्या गॅलरीत आणि हे जे जुने माझी जी रोपं होती, जी झाडं होती, ती पूर्ण खराब झाली आहेत. मी सगळे उपटून काढले. कारण डिलिव्हरी झाल्यावर मला लक्ष देता येत नव्हतं या सगळ्यांकडं. तर आता मी तेही पुन्हा नवीन लावून घेणार आहे. आणि हे मला एक पीस लिलीचं छोटंसं रोप दिलं आहे माझ्या फ्रेंडने. तर हे 2 दिवस झालं तिने दिलं होतं आणि ते मी पाण्यात ठेवलं होतं आणि या जे पीस लिलीचे वगैरे जे इंडोर प्लांट्स असतात त्यांना जास्ती पाणी लागत नाही त्यामुळे ते पिवळं पडले आणि हे आज मी यांना खत आणायला सांगितलं होतं आपलं गांडूळ खत. तर हे लावून घेते. मला नाही वाटत हे जगेल कारण खूप पिवळं पडलं आहे. पण म्हटलं चला ट्राय करून पाहूयात राहिलं तर राहिलं. माझ्या घरात एक डब्बा होता त्यातच मी तात्पुरतं लावलं आणि यात पाणी थोडं जास्ती वाटतंय, पण ते जास्ती नाही आहे कारण खालपर्यंत पाणी गेलं नाही आहे नीटसं. त्यामुळे ते तसं दिसतंय. जगलं तर ठीक आहे, याला छान कुंडी आणेल आणि त्यात लावेल. आणि संध्याकाळी मस्त असं वातावरण झालं होतं. माझ्या डिलिव्हरीच्या आधी ना मी खूप वेळा इथे गॅलरीत येऊन बसायचे मस्त असं. पण जेव्हापासून डिलिव्हरी झाली ना, तेव्हा अगदी फक्त डोकावण्यापुरतं येत असते. तेही 3-3, 4-4 दिवसातनं. रोज तर होतच नाही येणं त्यामुळे. आणि माझ्याजवळ ना नवण्य आहे, तर तिची आपली सतत तिची नेहमीसारखी बडबड चालू असते. तर तिचं तेच सांगणं चालू होतं, की आम्ही झाड लावलं आहे नवीन असं तसं. तर तिची बडबड चालू होती आणि संध्याकाळची वेळ होती, तर म्हटलं चहा बनवावा आणि चहासोबत खायला काहीतरी हवं. म्हणून मी Blinkitवरून ऑर्डर केलं होतं. या फ्रेंच फ्राईज आणि ऑनियन रिंग्स मी ऑर्डर केल्या होत्या. त्या मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. पण खरं सांगू का मला जशा हव्या होत्या तशा नाही आहेत त्या. तर त्यामुळे इतक्या काही खास वाटल्या नाही मला. पण मी हे दोन्ही छान असं तळून घेते. खरं तर आधी बेक करायचं ठरलं होतं, पण त्याला जास्त वेळ लागेल म्हणून मी तळून घेतलं. तर अगदी थोडं-थोडं इथे ट्राय केले आणि मस्त असा चहाही झाला आहे आमचा. तर आता मी चहा आणि हे फ्रेंच फ्राईज आणि ऑनियन रिंग्स मस्त असं एन्जॉय करतो. संध्याकाळच्या टायमिंगला चहासोबत असं असेल आणि सगळे सोबत असतील तर फार मजा येते. त्यामुळं असा काहीसा आजचा प्लॅन होता.